कसं आहे, माणूस अपूर्ण त्याला वासना असतात आणि ती वासना करते म्हणून ती मला समाधान मिळेल अशी त्याची भावना असते. वासना कोणची असते, वासना असणं हे अपूर्णतेच असतं. ज्याला वासना नाही ना समजा ते देव तो पूर्ण आणि संतापाशी ते असतं. म्हणून ध्येय प्रमाणे याच्या अर्थ काय, आज माझ्याजवळ जे नाही ते मला पाहिजे. म्हणजे आर्थिक परिस्थिती आणि ध्येय प्राप्तीची परिस्थिती यामध्ये अंतर आहे. त्याला इंग्लिशमध्ये there is a distance between the actual and the ideal. जे मला पाहिजे ते मूळ आहे आणि जे आज माझं आहे ते अधिक आहे. मला करायचे आहे. वाटचाल म्हटल्यानंतर एक साधनाने जाईल म्हणजे वाहनाने, वाहनामध्ये फरक राहील. बैलगाडीने जाईल, आणि त्यांच्या वाहनातून तुम्ही पालखीतून जात असेल, चांगल्यातून बदलीतून म्हणा, आता विमानातून सुद्धा नाही का वाट करायची करायची ती माणसाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. अजून हिंदुस्थानामध्ये विमान इतकं सोबत आले नाही, काय खूप नाव आहे आणि दुसरं वेळी हो राज्यामध्ये दुसरं वेळ नाही का. वाटचाल याचा अर्थ काय, मुक्काम घ्यायचं. माणसाच्या प्रवासाची स्थिती अशी आहे, एकदम प्रवास झेपत नाही. ब्रेक जर्नी म्हणतात ना, त्याच तिकिटावरती तुम्ही थांबता आणि जाता. हे विमानं सुद्धा कुठेतरी थांबत किंवा हे घ्यायला तुम्ही थांबतात ना, म्हणजे एकदम जाता येत. त्यातला त्यात बैलगाडीचा प्रवास असला ना तर मुक्काम पुष्कळ. आपल्याला कल्पना नाही येत त्याची, पण 8-10 महिन्यावर 15-20 महिन्यावरती थांबतात. एकदम थांबून पुढे चालले. या मुक्कामाला क्रम ते खरे मुक्काम आपल्याकडे तो होते, पण युरोपमध्ये विशेषतः इंग्रज सांगते त्याच्यामध्ये घोड्यांच्या गाड्यामध्ये जाते आणि आता जागा वेळेवरती महिन्याला मुक्काम असेल तिने घोडे बदलायचे. तर हे जे मुक्कामाची स्थान आहे त्याला क्रम, आता लक्षात आलं ना क्रम म्हणजे काय. इथे आता काय आहे, माझं ध्येय काय आहे, समाधान माझं ध्येय आहे, ईश्वर प्राप्ती हे माझं ध्येय आहे, ईश्वराचं दर्शन ईश्वराचं ज्ञान हे माझं ध्येय आहे. आज मी कसं आहे, ईश्वराच्या ध्यानात आज मला ईश्वराचं ईश्वराचं प्रदर्शन जे आहे ते दर्शनाचं किंवा ईश्वराचा साक्षात्कार नाही, तो साक्षात्कार करू नये. मी आज आहे ईश्वराशिवाय आहे, ईश्वरा सहित होणार माझं ध्येय. ही काही वाक्य तर चुकीचीच म्हणता येईल. आज मी ईश्वराच्या अस्तित्वाच्या अज्ञानात आहे आणि मला ईश्वराच्या अस्तित्वाचं ज्ञान व्हायचंय. याही पलीकडे जाऊन मला ईश्वर स्वरूप आहे, मी ईश्वरच आहे हा माझा अनुभव आहे. म्हणजे वाटचाल जी करायची आहे त्याचं शेवटचा मुक्काम असेल ते ईश्वराचं दर्शन. याचे नुकसान कोणते ते ज्ञानेश्वर महाराजांनी हे समजण्याकरता आपल्या लेवलचे 4 हे सांगितले. आता 4 वेळा बघा त्याच्या त्यांचा मुक्काम कसे आहे. आता रमत काय आहे, जो विमानाने गेला तो मुक्काम मिळाले, आघाडीने गेला मुक्काम मिळाले, पाण्याने गेला मुक्काम मिळाले. आघाडी नाही का इंजिन पाणी काही ठिकाणी आहे अजून पाणी पाचत नाही का इंजिनला, किंवा मीटरच्या असली किती सावकाश जाते नाही का, हे माहितीये सावकाश किती सावकाश असं सांगतात तो आपल्याला माहिती नाही. पंढरपूरला ती बारकीबाई घेऊन जायची ना, तिची हळू करायची, तिला उतरायचे लग्न करायची, थोड्या वेळ गाडी आणि गाडी चालू ती लोक जरा
समजतात कोणास आपल्याला आठवण येत असतात, पण ती गोष्ट म्हणून सांगितली ना आपल्याला ती फारच आवड आहे. एक भाषेचा ग्रस्त त्याची बायको आणखी झाली, मुलगा झाला म्हणून त्याला तार आली. किंवा तुम्ही बारशाला हा निघाला म्हणजे गाडी पुण्याहून निघाला गेला, गाडी हवी चालते गेला गेला वाजून वाजून होती. काय मुलाची मुंची चालू होती अशी आपली गोष्ट सांगतात. पुन्हा म्हणतात गेली पण मला नाही का आपल्याला ते लागू आहे शंका नाही आता एवढंच नाही. मुलगा 8 वर्षाचा झाला, परमात्मा म्हातारा होत नाही. पुराण पुरुष आहे, जिथे मी त्याला पुराण पुरुष असं म्हटलेलं आहे. आता हा काय सांगण्यात येतो काय आपल्याला, हे मुक्काम आहे. 4 मुक्काम, 3 मुक्काम, 6 मुक्काम, 7 मुक्काम निर्णय आहे. त्या योगो भाषिकामध्ये त्यांनी सप्तज्ञान भूमिका सांगितलेलं आहे. काही ठिकाणी 6, काही ठिकाणी 4 आहे, काही ठिकाणी 2 आहे. आपल्याला काही समजले ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं. आता पहिली कर्मयोग महाराज 1219. पहिली कर्मयोगा गिरीजी चक्रवर्तींच्या मुली निश्चित रत्न तर शास्त्रवादी होतो मासा. सांगण्याची बात खुली आहे. हा कर्मयोगी चक्रवर्ती होता. चक्रवर्तीचा अर्थ असा आहे संस्कृतामध्ये की राजा महाराज. तो महाराजा जो असतो त्याच्या भोवती 17 अनेक राजे असतात, मानविक राजे. ते चक्रवर्ती म्हणजे राजे लोकांचं चक्रवर्ती भोवती आहे. ते चक्रवर्ती महाराज. ते म्हणाले की हा कर्मयोगी जो आहे हा चक्रवर्ती बनतो म्हणजे राजांचा राजा बनतो. राजांचा राजा बनतो म्हणजे मोठे मोठे योगी, ज्ञानयोगी किंवा भक्तियोगी कोण जे असतील ते ज्या पदाला पोचतात त्या पदालाच हा त्यांना हे लक्षात ठेवा. मला तुम्ही समजू नका, हा तिथेच जातो जिथे मोठे मोठे साधक पोचतात. विनोदानं म्हणायचं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ ज्या पदावरती पोचले त्याच पदावरती की नाही तुमच्यासाठी माणसं पोचते, नक्कीच पोचतील कर्मयोगाने. त्यांची मोठी मिळाली. बरोबर काय झालं, ते भुसावळे साधू होते. ते साधूंचे काय ते पैलवान होतात. त्याचा नियम असा असेल कुस्तीला जायचं म्हणजे आईचं पाया पडायचं. काय असं श्रद्धेची गोष्ट प्रत्येक कुस्तीमध्ये जायचं. एकदा काय बरोबर सर्व झाली बुवा आईला नमस्कार न करता गेला आणि पण हा त्याच्या मनावर परिणाम झाला बघा. एक संन्यासी होता त्याच्याकडे गेला आणि मला धर्म शोधला. त्यांना नंतर गेला आणि म्हणजे त्या मालकीच्या मंदिराने काही सांगितलं कर. तो बसला तर बसलाच. तुमच्या मुखून आयोजनाला खायचं, बाकी जेवण सारा खा, तुम्ही दिलं तर खायचा. त्याच्याकडे पांढऱ्याचं गेलं आणि गप्पा सुरू झाल्या. त्यामुळे पांढऱ्याचं काय म्हणाले की काही सांगितलं महाराज की करो तुमचा रामराम हो असं म्हणाले. ते पुढे म्हणाले मन आवडते काय करावं. हमारा मन सुनता नहीं का तुम्हाला ऐसी नावडती की बात क्या कहते हैं. म्हणजे त्याला मन आवडत ते नामर्थ वाटतात, त्याचा अधिकारच मिळाला नाही का. तेव्हा अशी माणसं त्यांना मन आवडत नाही असं जे आपण म्हणतो ती कळतच नाही. त्याचा म्हणतं काय तुम्ही असं म्हणून तू पाहिलं काय तुम्ही रागावलं असं म्हणणार तुम्ही पकडला होता म्हणजे त्याला रागायचा अनुभव नाही असं पाहिलाही होतो तुम्ही. पण आता असू नाही ते भाऊच्या विषय भाऊचे तुम्ही रागावलं होता काय सांगितलं. मला डोळ्यासमोर चित्र आहे ते 80-85 वर्षाचं वय त्याच्यावर हात फिरून नाही. मला म्हणजे 50-50 वर्षात पुष्कळच्या आठवत आहे. मला नाही रागावलं.
अरे बापरे, म्हणजे हे काम मिळायचं आहे नाही का? जेव्हा मनुष्य असं म्हणू शकतो, काय असेल त्याची विषय ते मला सांगायचं एक काम आपल्याला की हा अधिकार दिला ज्ञानेश्वर महाराज. अहो काय त्यांनी स्वतःच घेतलेलं आहे. तुम्ही आम्ही शिकताना आपल्याला पाठीवर काढून देतात, नाही तर हाताला हात धरून देतात की नाही, काय हात म्हणजे धडे लावून शिकवतात. तर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे आर्थिक अवस्था वर्णन केलं आहे. काय घड्यावरी पडव शिकले सरस्वतीच्या मुलाला विद्येची जी देवता आहे ती तुम्ही शिकते काय म्हणाले, काय असेल अशा माणसांचा अधिकार मिळाला, त्याचा मार्ग मिळाला, त्याचा क्रम मिळाला. जे स्वतःच्या घरी आपलं स्वतःचे विमान घेऊ शकतो त्याला दोन आपल्याला नसते. नऊ माती माणसं 7 वर्ष जावं लागतं. तसं नाही करतो तुम्ही आम्ही कसे आहोत हे महिलांनी शोधत नाही, अशी आपली अवस्था आहे का? आपली जी अवस्था आहे या अवस्थेमधून अभ्यास करून गेला तर तो मनुष्य जिथून जाऊन ज्या अवस्थेला जाईल त्याच अवस्थेला ब्रह्मयोगी जातो. या अधिकाराला मग तो गेला चक्रवर्ती झाला. चक्रवर्ती झाल्यावरती मुहूर्त घातला. तर मुहूर्त घातलं त्याच्या मजा अशी आहे, मुहूर्ताला मुहूर्त मणी म्हणून असतो. मुहूर्त मणी इंग्लंडची राणी येणार का तिच्या मुहूर्तामध्ये कोहिनूर आहे. तुम्हाला माहिती असेल कोहिनूर कमी मेल्यावर याच्याकडून गेला ना, रणजित किल्ल्याच्या मुलाकडून गेला. नादिरशहाकडून रणजितची मणी आणला आणि पंजाबचा आणि त्याच्या मुलावर होता तो इच्छांनी इंग्लंडला. तर राजांच्या दोघांच्या मुहूर्तात तो घातला. अर्धा कापला आणि तो घातला मुहूर्त म्हणी. आणि बाकीच्या अंगावर एवढे दागिने एवढे म्हणी असतील मुहूर्ताचं महत्व काय? सगळ्यांच्या वर सगळ्यांकडून तेजस्वी सगळ्यांकडून किंमत मुहूर्त म्हणी. ज्ञानेश्वर महाराजांचं दृष्टांत आहे चक्रवर्तीच्या मुहूर्ती मी चित्ररत्न परमात्मा त्याच्या मुकुटमणी आहे. त्याच्यामध्ये म्हणजे मुकुटमणी जसा सर्वांच्या वर आणि किंमतवान तसा त्याच्या जीवनामध्ये जर काही चित्ररत्न शोभत असेल तर परमात्मा असेल. त्याच्या जीवनामध्ये परमात्मा इतकं मौल्यवान दुसरं काही नाही. याच्यामध्ये अतिशय अर्थ आहे. काय अर्थ आहे? फिलॉसॉफीच्या दृष्टीनं तत्वज्ञानाच्या दृष्टीनं आपण असा विचार करा की माझ्या जीवनात मला सगळ्यात मौल्यवान काय आहे? दागिने वाटत असतील हो, पण ते एक उदाहरण देतात ना, तेव्हा एक जहाज बुडायला त्याच्यामध्ये एक बाई होती, दागिन्याचं दाखवलं होतं. तेव्हा तो कॅप्टन म्हणाला बाई दागिन्याचं दाखवलं तरी ठेवा नाही म्हणून दागिन्याचं दाखवलं नाही झालं तरी बाईला म्हणायला चालेल. बाई म्हणाली मला चालेल बाजू मिळवली मौल्यवान ते आहे नाही का? जर जीवनामध्ये जे मौल्यवान आहे ते इतकं आपल्या जीवनात शिकतं तर या कर्मयोगाच्या काही कर्ममार्गाच्या माणसाच्या जीवनात काय जास्त म्हणाले भगवान आणि त्याला चित्ररत्न म्हटलेलं आहे. तर हा जो कर्मयोगी असतो हा ज्ञानियांचा मुकुटमणी होतो. याला म्हणताय ना ज्ञानियांचा राजा. म्हणजे हा प्रेमयोगी कोणी करतो समजू नका ज्ञानांचा राजा होता. आता त्यांनी एक सुंदर असा कल्पना आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी मी त्याच्या मुकुटात बसतो हो ना. तर आम्ही साखर रोटे करतो. तो भक्त आणि मी साखर रोटे करतो. साखर रोटे म्हणजे काय? माझी मुलगी तुमच्या मुलाला तुमची मुलगी माझ्या मुलाला याला साखर रोटे म्हणतात. बरोबर आहे ना? याला कोण माहिती नसते हो, याला साखर रोटे म्हणतात. म्हणजे आदान प्रदान परस्पर तुम्ही मला द्यायचं मी तुम्हाला द्यायचं त्याला साखर रोटे म्हणतात. तेव्हा आता भगवान म्हणाले मी त्याच्या मुकुटात बसलो म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञानरूपाने त्याच्या जीवनात शिरलो. तो काय करतो? तो माझा भक्त होतो आणि होय तो माझा काय करतो
मी म्हणाला तर त्याच्यामध्ये ज्ञानरूपाने विरसतो आणि तो म्हणावं तो माझा भक्त म्हणून मिळेल, तो ज्ञानी म्हणून मिळेल नाही, हे साधं होते. तो माझी आपली भक्ती मला देतो, मी माझं ज्ञान करत काय सुंदर कल्पना आहे. मग हे झाल्यानंतर कर्ममार्गाची कर्मयोगाची किंमत आहे, त्याला कमीपणा नाही, ज्ञान आणि भक्ती दोन्हीही पूर्ण. आता पुढे म्हणतात की क्रमयोग प्रासादाचा कळस जो हा मोक्षाचा तयावरील नवकाशाचा वागोगा. अर्थ असा असावा की क्रमयोग हा एक राजवाडा, त्या राजवाड्यामध्ये मजले बांधले कळस आला. तर क्रमयोग हा जो राजवाडा आहे त्या राजवाड्याचा कळस असेल तो मोक्ष क्रमयोगाचा मोक्ष. पण नुसता मोक्ष नाही, त्या कळसाच्या वर आकाश आहे. तसं म्हणजे क्रमयोगामध्ये मोक्ष तर आहे, पण मोक्षाच्याही पलीकडे आणखी तसा त्याच्यावर आकाश, राजवाड्याच्या किती उंच असतात आकाश, तसं या क्रमयोगामध्ये मोक्ष आहे, त्याच्याही पेक्षा जास्त आहे. काय असं वाटत. आता प्रासाद म्हणजे काय म्हणतात राजवाड्याची काय लक्षण आहे, राजाच्या वाड्याचं राजवाडा नाही का, म्हणजे घरच असतं ना राजाचं. पण तुमच्या आमच्या घरात आणि त्याच्या घरात काय नाही का. आमच्या इकडे मुसलमान लोकांची पद्धत असते, नवाब लोकांची साध्या गोष्टीनं असं रूप द्यायचं किंवा बरं का तुम्ही आमच्या घरी या आणि इकडे आमच्या फ्लॅटवर या म्हणा, आमच्या ब्लॉकला या म्हणा, बरं का असं म्हणा. की खाते ते काय म्हणतात दौलत खाना, हमारे दौलत खाने पे आओ. आजकाल घर भी नाही का, पण दोन घराचे दौलत खाने पे आओ. तसं या क्रमयोगाच्या प्रासाद म्हणजे काय ती लक्षण कोणत्याही म्हणून आले बरं का. त्या पुण्याला त्यांचं घर आहे ना, ते काय नाव त्यांची बाईची पर्णकुटी नाही का. पर्णकुटी म्हणायचे राजवाड्यापेक्षा उत्तम आहे. नाव पर्णकुटी म्हणजे पाण्याची होते, काय पाण्याची होते, करोडो रुपयाची तेवढी तेव्हा राजवाड्यात काय आहे. पहिली गोष्ट असते तर ऐश्वर्य, ही गोष्ट असतं राजवाड्यामध्ये ऐश्वर्य, भरपूर ऐश्वर्य. दुसरं असेल तर सौंदर्य आहे. काय सौंदर्य जयपूरचा राजवाडा आहे जलाशयामध्ये सरोवरामध्ये बांधलेला सौंदर्य, ऐश्वर्य, सौंदर्य आणि दुसरं म्हणजे सोय. सोय म्हणजे किती सोय, कमालीची सोय. ते एक सिनेमा होता चार्ली चॅप्लिनचा, नाव आठवत नाही मला, त्याच्यामध्ये असं आहे सोय. सायन्सने किती सोय केली. तर सकाळी कोण व्हायचं उठल्यावर ते एक मशीन असतं, त्या मशीनला ब्रश असतो. तेव्हा काय नाही, तुम्ही नुसतं ते बटन दाबलं की ब्रश येतो बाहेर, ब्रश करतो आणि नुसतं आत बसत तेवढं करावं लागतं. आणि आता तो ब्रश मागे पुढे होतो की आत घासतो, बटन दाबलं तिथे बाजूला आणि नंतर मग पाण्यात बांधायचं, ते सुरू म्हणून टाकायचं. ते झाल्यानंतर आणखी बटन दाबलं की एक पॅड येतो, पॅड असं त्याला ब्लॉकिंग पेपर सारखं असतं, त्यांनी तोंड टिकलं जातात बरं का. असं चारी चाकरी दिला दिसतो, त्याच्यामध्ये दोन बरोबर झाले, तोंड दिसलं, चुळा भरल्या. पण पुढचं जेवण ते बिघडलं, ते सारखं तोंडाला लागता बरं का. ते सोय सांगतोय. तर राजवाड्यात सोय म्हणजे काय, सोय ऐश्वर्य म्हणजे तुम्हाला सांगतो. राजा लोकांची जाऊ द्या, पण जेव्हा आंध्र स्वतंत्र झालं त्यानंतर महाराष्ट्र झालं, आंध्र वेगळा प्रभावित झाला ना, त्यावेळेस तिथला जो हा होता चीफ मिनिस्टर, त्याला त्याच्याकडे एकदा पंडित नेहरू गेले होते. हे प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान आणि हा मुख्यप्रधान तिथला सोन्याची ताटा आणि सोन्याचे वाटे म्हणून आणलेले होते. पाऊस झाले, माझ्या घरी एवढा ऐश्वर्य नाही म्हणजे असं ऐश्वर्य आहे. सांगण्यात नाही तू काय ऐश्वर्य, सोन्याचं ताट काय आपल्याला कल्पना, चांदीचं ताट करतो ना शहरामध्ये तेव्हा आणि ते असं घ्यावं बरं
ठेवायची मुश्किल आहे सध्या. आता काय करायचं? आज मी मला विचारायला यायचं तसं तुम्हाला नाही म्हणते म्हणतात नाही असेल सांगणार नाही. तू काय ऐश्वर्य, काय ऐश्वर्य तुम्ही पाहिलं नाही. पाहिला दिवाणचा राजवाडा, परतमा पॅलेस, ते बाहेरचे लोक पाहिजे यायचे, मोत्याचे पडदे. अब तुम्ही आले पडदे घालतो, सुंदर कपड्याची बाबू नाही का, एखादं चिक चिक कपडा असतो ना, आलं फार छान पिक्चर आहे बिचार असायचं लावा. मोत्याचं कल्पनाही कधी खऱ्या मोत्यांचा कल्पनाही पडला. मोत्याची खुर्च्याला हात असताना तिथं सोन्याची पत्री आपण पाहिलेलं आणि हिरे वाढलेले त्यामध्ये मधून काय ऐश्वर्य. मी विलक्षणच करत नाही का. त्याची गाडी होती, त्यांनी स्पेशल करून त्यांनी उदाहरण द्या. त्या गाडीची त्या काळी किंमत 60,000 रुपये आसपास. चल हे चांदी सगळं हो सगळं विलक्षणच ते मला माहिती म्हणजे काय, हे रायगड होती ना पुण्यातले अग्निहोत्री, त्यांचे बंधू इंजिनियर होते. ते निजामच्या मोठ्या खाण्यावरती होते आणि ते वाहनासाठी मी ठेवावी लागत म्हणून ते कधी ते आणायचे जाईल. आम्ही शेजारी त्यांचे त्या बसून 5 गाड्यात तेवढं सुरू असं काय सांगण्यात नाही. तू काय आपल्याला राजवाडा म्हणजे ऐश्वर्य. दुसरं सौंदर्य काय असतं. तो जो आता दिल्लीचं हे आहे ना पाहतो राष्ट्रपती भवन आहे, त्या लिंकन्स नाही केलं आहे शिवान लिंकन्सनी, तर त्याचा आर्किटेक्ट होता. काय सुंदर आहे. नुसतं तुम्ही ते लोकसभेत हे त्या अशोक महाराणा काय सौंदर्य किंमत फार लागते एवढं करायचं म्हणजे. आज साधं घरात पेंटिंग करायचं 5,000 रुपये लागतात. तर त्यात काय असेल मला सौंदर्य. आणि तिसरी गोष्ट सोय. सोय म्हणजे गती सांगतो मला रामायणाचं सोनं आहे की कैकेयी जेव्हा नाराज झाली, रामाला अभिषेक व्हायचा ना, कैकेयी नाराज झाली तेव्हा ती तिच्या नेहमीच्या महालात नव्हती, ती दुःख महालात. दुःख महाल काय आहे तर तुम्ही दुःख करायचं म्हणजे त्या महालात म्हणून काय राजाची वेळ असेल तुमच्या दुःख काय आणि महाल जरा एकच मुंबईतलं काय कोण घोड्यात व्यवहार काय हे मुद्दा सांगायचं काय. सोय सोय म्हणजे किती सोय त्यांच्याप्रमाणे सोय त्या याच्यावर अवलंबून असते, त्याच्यावर त्या काहीतरी विज्ञान आलं किंवा ते वेगळं. पण सोय किंवा राजवाड्यामध्ये ती नाही. आता तुम्ही कल्पना करा क्रमवारामध्ये काय सोय समजून घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रासाद का म्हटलं तर सगळ्या सोयी त्यात आहेत. म्हणजे काय आहे, संसार आहे, संसाराचं सुख आहे, नातेवाईक आहे, पैसा अर्थ आहे, या दृश्यातल्या ज्या ज्या सुखाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या चरित्रात, त्या सगळ्या त्या जीवनात. म्हणून हे क्रमयोगाचं फार महत्वाचं लक्षण आहे. नाही तर असं म्हणलं की संन्यास घ्या तर तुम्हाला प्राप्त क्रमयोगी नाही म्हणायचं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की प्रपंचा ब्राह्मण करणारा साधू जगाला फार उपयोगी. कारण तुमच्या आमच्या ज्या अडचणी असतात आपण तिथे त्याला कळतात, अन्वय करतात. त्यांनी जर गमत केली आता खरं म्हणजे समर्थनाचे गुण आणि तसं खरं का तेव्हा म्हणाले नाथांच्याकडे एखाद्या मनुष्य गेला तर त्याला चहा पाणी खाणं पिणं सगळं करतील. समर्थन ते घेऊन गेला गप्पा चप्पा झाल्यावर बाळांचं म्हणतील आता मी चोपण घेतून तुम्ही घेतलं दोघी विषय मागून आणून हे नाही. म्हणून क्रमयोगाचं गुण महत्वाचे हे म्हणाले भाव आहे. बरोबर फार सुंदर कल्पना आहे. स्वतः संन्यासाची निवड, स्वतः संन्यासी, पण सामान्य माणसाला प्रपंच सोडून परमार्थ कर म्हणतो ते नाही. काय सांगण्यात अर्थ आहे पप्पा सगळ्याला काय लागतंय. अरे आपल्याला 9:30 झाले जेवायला तर जी पाठाची सुद्धा 6 जरा उशीर झाल्यानंतर अहो नाही नुसतं उशीर जाऊ द्या आमच्या उष्णतेचा पाहिजे टेम्परेचर काय कमी झालं काय चहा जेवाय म्हणाले गरज तुम्हाला गरम करून नाही चालत नाही कारण तो दिवस तो म्हणतो हा दिवसला असतो म्हणून काय असं अनुभव राम जाणतीच नाही आपल्याला ते अनुभव नाही. सांगण्यात येतो का आपल्याला प्रपंच कसं आहे देहाचं सगळं असू असू दे म्हणतील काय म्हणतात आहे ते काय वास्तव काय
त्याचा वाचून अलग काही असलं मग काय तुम्हाला 2-3 वेळा सांगितलं ना, माझ्या हृदयामध्ये ते बसलेलं आहे बघा. काय 2 गोष्टी नाथांचे चरित्राचे, म्हणजे एक तो जावई आणि दुसरा मुलगा. तुम्हाला सांगून ठेवतो, आपला मुलगा आपल्या विरुद्ध जर गेला याच्यासाठी दुःख नाही. कालच्या पेपरमध्ये आहे महाराष्ट्र टाइम्स मध्ये की एका श्रीमंत आई बापाला त्याच्या मुलाने गोळी घालून मारली. तुम्ही भारत आजच्या टाइम्स मध्ये आलेली आहे. हा प्रसंग आहे. मला सांगा, तो उदार करतो पोरं, बाप पैसा देत नाही म्हणून बापाला गोळ्या घालून मारले त्यांनी, आणि एक मध्ये अनेक गोळ्या मारल्या. ती आई पडून राहिल्या ती चिन्ह करायची. काय असेल ही अगदी अतिशय, पण बापाचं मत आणि मुलाचं मत हे जर असेल ना तर संसारामध्ये काय ठेवा. एक अडाणी मुलगा, न शिकणारा अपंग मुलगा किंवा आपल्या घरी जाणारा मुलगा, हा एक. आणि दुसरं आपल्या मुलीला सासरी शिकणं. तुम्ही स्त्रिया आहात, तुम्हाला कल्पना येईल, आपल्या मुलीला जो सासर असला सासरी आईला ह्या दोन्ही गोष्टी नाथांच्या सुरू हे असून सुद्धा म्हणून अशा एकाच सुद्धा भगवंताचं ध्यान करता येतं, भगवंताचं नाव घेता येतं. हे त्या पुस्तकाला सांगतो ना, दोन्हीमध्ये त्यांचं वागणं कमाल होतं. एका दिवाळी आहे, त्यांची बायको म्हणजे आदर्श काय सांगितलं त्या देवाला वसंत का बाई म्हणाले तर त्यांचा मुलगा बापा सुगमत प्रेम काशी निघून गेला. त्याला हरिपंडित म्हणत अतिशय विद्वान संस्कृतामध्ये, आणि पैठण त्याला युनिव्हर्सिटी करतो महाराष्ट्रातली संस्कृत युनिव्हर्सिटी त्याकडे काशी म्हणत त्याला. ते म्हणाला बापाशी जमत प्रेम निघून गेलं का, हे भगवंताचं नाम सांगतात, भक्ती काय म्हणतात, ज्ञान मार्गी ब्रह्मयोगी नव्हे, आणि ते म्हणजे ज्ञान मार्गी. त्या म्हणाली आज माझं हरी असतात काहीच पाहिजे खायचं गेली तर मला काय करायचं, आपण काशीला जा आणि त्यांची शब्द घालून आण. सगळं पुस्तक आहे नाथांचं सत्या महात्माला तेच आहे. हा तिकडे बायको असं म्हणते आहे आणि मुलगा असा नाथ गे काशीला, तिथे ते भागवत पूर्ण झालं वगैरे सगळे घ्यायला आणि त्याला समजत नाही आणला. हा काय त्यांची ही असेल म्हणजे आपल्याकडे कमीपणे घेण्याची मला म्हणायचं आहे. तर दुसरे जावायचं आणि व्यसन जावे काय त्यातले तुम्ही चमत्कार असा तो मुदगलला दुसरे स्टेशन आहे काचीगुडा मनमाड काचीगुडा स्टेशन आहे तिथला असतो बरोबर. आणि त्याने घरी आणला पैठणला बायको त्यांनी मुलीला आणि त्याला अगदी बाई पैठणला आली. जे अचान सोडवण्याकरता नाथांनी त्याला पैद्याला आणला पाहिजेला त्याच्यामुळे ती बाई तिने आलं ते रोज रात्री नाथांचं कीर्तन आणि तो तिकडे घरामध्ये जावी इतके लोक घरी परमार्थाला गेले काय आणि आपल्या घरामध्ये हा जावी परस्त्री करीत असू लागली. काय असे काय चमत्कार नाथे नाथ काय सांगितलं. अशा माणसांनी ग्रंथ लिहावे खरे परमार्थ. हो काय एके दिवशी सकाळी स्नान त्यावेळेला तुम्ही नियोजन नसायचे गोदावरीवर स्नान करून द्यायचे. तेव्हा एके दिवशी स्नान करून देताना त्या बाईच्या माडीवर जायचे. काही झालं तरी हा महात्मा काय सामान्य होता. बाईने पाहिल्यावर बाई गाळत गेली कुठे कडे आला हा महात्मा. हा त्या म्हणाले मी रोज कीर्तन करतो आपण कीर्तनाच्या श्रवणाला काय असेल बघा. हा या महात्माने अशी विनंती करायची आहे देशाला काय नाही म्हणण्याची काढल्या काय समजता. आणि मग लागली 4 महिने झाले. एक दिवशी थांबली सगळं कीर्तन लोक गेल्यावर काय करत काय पडले म्हणाले आशीर्वाद द्या त्यांना सोडा म्हणत्या. हे श्रवणाचं महत्व आहे त्यांना कृपाकडून श्रवण करण्याचं सांगायचं हे आहे सोडलं म्हणजे. आणि अशा रीती गावाचं नसून सोडलं काय बघा मला नेहमी वाटतं एका दगडात 2 पक्षी मारतो आणि 3 पक्षी मारले. त्या बाईचं उद्धार केला गावड्याचं नसून सोडवलं आणि गुळी फुटायला काय इतका कसं कोणाला कुठे हो म्हणून साधू असा साधू जगाला उपयोग तुमच्या आमची सहनशीलता काय असते तर पोराची 2री 3रीची परीक्षा आणि तो अभ्यास केली की म्हणून आई कटकट म्हणजे काय करते
फार किती अस्वस्थ होता माणसं नाही का. तुम्ही त्याला रागावून अभ्यास करून घ्या, सगळं करा, पण का तुम्ही तुझं होणार आहे का, भीक मागणार आहेस का, तेवढी आहे की भीक मागणार जे आहे ना हे महत्व आहे की सगळ्या कटकटी असून सुद्धा त्यात पुन्हा तुझं स्मरण मी विसरणार नाही, हे आज काम जास्त म्हणून सहनी म्हटले नाथांनी कर्मरेखा नोलांडिता, प्रपंच उपाधी न सांगिता निजम व्यापारी वर्तता. बघा प्रपंचाची उपाधी आहे, कर्मज्ञानबरोबर चाललेलं आहे, नोकरी चांगली, निज व्यापारी वर्तता आत्मबोध सर्वथा न मिळेल. असं जे आत्मज्ञान आहे तुमचेच मनी होत नाही. तुमचं नाम जे घर टिकत नाही काय जरा तुझ्या 98-99 ताप आला की म्हणून घ्या हो घरी बरोबर झाले पहिली काय असेल तर भगवंताच म्हणणार नाही. असं अशा माणसानं सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आहे काय होईल, ज्ञानांचा चक्रवर्ती होईल, त्याच्या मुकुटमणी होईल जीवनार्थाने. काय असेल बघा तेव्हा दिलासा आहे. प्रासादात काय म्हणत एकावर एक वचन, किती मजले 3-4 म्हणजे काय एवढं विशेषण हा काय 5 मजले राजवाडा जरी झाला तरी तर असं घेऊन चाला 5-6 मजले म्हणून तो प्रासाद तुमच्या क्रमाक्रमानं चरित्र आणि या क्रमामध्ये या जन्मीने पुढच्या जन्मी हा म्हणजे अशा इथे संपूर्ण तुम्ही इतकं साधन करतो अजून काही होत नाही. बघा मी कृष्णमूर्तींचं पुस्तक वाचलं त्यातून दिलंय किंवा बदल होत नाही ना म्हणून नको ही बरोबर आहे ते उगवणार आहे आज न उद्या आणि हेच प्रत्यक्षाला अशा आहे इतकं त्यांना पेशन्स म्हणजे सहनशीलता असते, धीर असतो धीर. आज न उद्या सुधरेल, आज न उद्या सुधरेल, आयुष्याचं बाहेर जायचं नाही कारण हे भगवंताचं शब्द आहे, जायचे नाही. काय सांगू तुम्हाला कमाल आहे. महाराज तिला म्हणाले एका माणसाला मी सांगितलं तुला आणि काही जन्मभर केलं नाही पण अंतराळी होते तेव्हा आठवण झाल्याशिवाय राहणार नाही की अरे आमच्यानी मला नाम घ्यायला सांगितलं मी घेतलं नाही काय करू या पश्चातापावर होते तर काम घेऊन तिथे आणखी सहनशीलता काय असते तुम्ही आम्ही निराश येतो काय करायचं. माझ्या प्रपंच म्हणून कधी एवढं करतोय बाकी बघा त्यांना पसंत आहे. अजून ही आईने गमत अशीच केली म्हणाले एक मनुष्याला आणि म्हणजे ठीक आहे त्या मार्गात नाही काही झालं तरी म्हणजे त्याला म्हणायला लागेल की राहणार म्हणणार नाही तुला तर म्हणाले की नाही म्हणाले काय त्यांचा धीर असेल म्हणजे आम्ही आश्रय होत आहोत काय धीर असेल. अधिकार तो समर्थन त्या समर्थाने एक आपल्याला दगडाचं भेटतात नाही दगड बरा आपली असेल म्हणजे पुढे एक तुम्ही चिंदी मारतो दगडाला शिल्पकार मूर्तिकार दगडाला चिंदी मारून त्याने चिमलेला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आला काम करायला दगड जसं कुठे चिंदी काढ खलती काढली का पुन्हा धरती येत नाही माणसं कुठे नाही म्हणाले आज स्मरण करतो पुढे आला की पुन्हा करतात आता किती छिपा मारायच्या हो तेव्हा वाटत पण आपल्याला एक आशा असते असं काय आहे ते काय झालं त्याला शाळेमध्ये किती वर्गामध्ये कोण असतात परीक्षा नापास यायचं हो तेव्हा 3-4 वेळा नापास झाला म्हणजे त्याला विषय यायला लागला तेव्हा मास्तर काय म्हणाले आज लेखाची वर्षा बरोबर झालं तर बाकीची पुढे बिघडते म्हणून त्याला वरच्या वर्गात झाला तशी आपली स्थिती तरी हरकत नाही आधी तरी हरकत नाही वरच्या वर्गात तुझं तुला तेच म्हणत आहे की नाही आपल्याला काय क्रमयोगाचं महत्व हे आहे कसा का असे ना तो माणूस आहे ना बरोबर या राहिले प्राणी सुद्धा हे होत आपण ऐकू ना मला एक गमत सांगतो ते आठवडे मला सांगत की रमणांच्याकडे ते जंगली मोर खेळायची तेव्हा हे पहिल्यांदा गेले तेव्हा तिने एका मोराला बोलावलं तामिळमध्ये आणि त्याला काय सांगितलं हे पुण्याचे पाहुणे आले त्याला
नाच करून दाखव. किसाला मुलगा जमीन नाचला बरं का. ती विचारले की तुम्ही बोला तर कळलं कसं. तर ते काय म्हणाले, हा स्पीच टू हार्ट. आता त्या नाटक करणारा बोलतो नाही. असं तिथे आहे, दादात्म्य जिथे आहे तिथे तुमच्या अंतर्गत जीव की नाही, त्या मोरापेक्षा तर बरे की नाही. लक्षात राहील त्या शब्दाने सर्वांचा परिणाम झाल्याशिवाय जाणार नाही. अपेक्षित राहणार नाही. त्यांना पाहिजे तेवढा होणार नाही, पण परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा प्रासादाचे हे मजल्यावर मजले, त्याच्यामध्ये सगळं सौंदर्य, ऐश्वर, सोयी सगळे आहे. ते सगळे या क्रमयोग. आता पुढे दुसरा दृष्टांत. नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी जोडली ते मलैक्य लावी पैकी जा. असा अरण्याचा दृष्टांत. संसाराला भवसागर किंवा अरण्य असं आपल्याकडे सांस्कृतिक दृष्टांत होता. तिथे आहे मीराबाईचा म्हणी लावी रचत गुरु चरणाने. बरं का, आधी तिकडे म्हणजे मला लग्न मरी लावी लग्न गुरु चरणाने भवसागर सर्व सुख गयो. भवसागर व्यवसाय म्हणतात सर्व वाहून गेला. फिकर नाही मुझे चरण नाही. आता करण्याची काही आहे काय यांनी याचा दृष्टांत दिला. अरण्य, अरण्याचे मूळ काय आहे. अरण्यामध्ये दोन गोष्टी आहेत. अरण्यामध्ये अज्ञात भाग आहे. रस्ता गेला ना, कुठे जायचं, काय करायचं. दुसरं श्वापन भाग आहे. बाहेर कसं कोण असतो. आणि तिसरं बाहेर पडायला येतो. वाट नाही गेला गुण झाला म्हणतात ना, हरवला. हे अरण्याचे महासंसार म्हणाले अरण्य. मला तुम्ही खरं सांगा, तुम्ही आणि आपल्या मुलाबाळांची लग्न करतो, तुम्ही काय म्हणाले कल्पना. बाबा ते गमतीनं म्हणायचं नसेल यादी केली आमच्या आमचं पुन्हा नाही म्हणतात, पण असं या मार्गाने मार्ग म्हणजे त्याचा मुद्दा बरा असं म्हणायची पाहिजे. तेव्हा त्या यादीमध्ये तुम्हाला आणखीच मुलं भरले असं काय अपेक्षा काय. माझं ते म्हणणं आहे, अपेक्षा काय लग्न मुलं होणारच नाही का. आपण म्हणूनच चालतो. त्यापैकी राहिले शिकतात ना, जरा होत नाही येतात की. मग म्हणजे संसारामध्ये अज्ञात किती आहे मला सांग. अशी उदाहरणं आपल्याला माहिती आहेत ना. आज लग्न झालं आणि उद्या नवरा मला किंवा बायको मिळतो, अशी उदाहरणं आहेत ना. मग अज्ञात आहे सगळं. आणि हे बरोबर असतो. हे अज्ञात आहे, अरण्याचं लक्षण आहे. प्रदेश अज्ञात आहे म्हणून अरण्य. दुसरं श्वापदांचं भय आहे. श्वापदांचं भय म्हणजे जीवनात धोका आहे. या संसारामध्ये मोह इतके आहे की वळायची चांगल्या लोकांना पदार्थ तुमची आमची भाषा किती मोह होतो बघा. म्हणजे काही दादा झालं का सगळे व्यवस्थित चाललंय. तुमचं घर काय आहे व्यवस्थित आहे तरी पण नाही, ते आमचा फ्लॅट पाहिजे. मग बायको नोकरी करते, नवरा नोकरी करतो, हा पैसे खातो, पैसे खाते, सगळे खातात असं नाही. काय काही खाणाऱ्या आहेत नोकरी करणाऱ्या बायका, आणि त्यांचं म्हणणं काय सगळेच खातात, मग आम्ही का खाऊ नाही का. त्याच्यातून सुटणारा खात. अलीकडच्या काळात असं जर पैसे न खाणारा असेल तो वेळाच ठरायचा. नालायक प्रपंचाला नालायक आहे असा. बाहेरची म्हणतील बायकोच म्हणते, तुम्हाला कळतच नाही. लोक कशा मोठी घेऊन घेतात. तुम्ही काय रिक्षात सुद्धा तुम्हाला चालवतो, 4 रुपये द्यावे लागतात. द्यावे ना का आधीच तुमच्याकडे त्याच्या मी पण पाहतो. कारण जरूर आम्ही काय करणार नाही का. टॅक्सी रिक्षा आता शिवायचंच काम राहिलं. सामान्य माणसाचं राहिलं नाही. कल्पना आहे तुम्हाला. शिवाजीच्या वेळची एक यादी आली होती. 1 रुपयाला 60 शेर तांदूळ. 1 रुपयाला काय 1 रुपयाला 1 पोतो जोंधळा, 1 आणा शेर दूध. मी 4 आणि शेर घेतलेला आहे. मला आठवतं 20-40 वर्षापूर्वी. आता काय नावं नाही. 6 रुपये 8 रुपये सगळीकडे केलेला सुद्धा महागाई. पण झालं काय,
इतकी सवय झाली आहे त्याची की त्याची मागायची वाटत नाही. सगळे ओरडतातून घ्यायचं करून तुम्ही बघा सगळं त्याला म्हणलं पाव तुमच्या घरी खाऊन घेऊन आला ना तरी ते हॉटेलमध्ये घेऊन आणि 5,000 रुपये सहज खर्च करतात. म्हणून आणि ती काय हुआ तरी म्हणजे पैशाला तशी ही राहिलेली नाही. मुद्दा मला सांगायचं काय आहे हेतू असं सांगायचं आहे की त्या संसारामध्ये किती अडचणी, किती मोह, किती प्रसंग काय मला सांगायला मुंबईसारख्या आणि पुण्यासारख्या शहरामध्ये कोणाला काय रोग होईल सांगता येते. आज काय त्या कॅन्सरचं असं म्हणतात की ती शेवटची स्थिती येईपर्यंत काही कळतच नाही आणि मग ती दुखायला लागतं जागा असं म्हणतो की आता काय मला सांग. संसार आपण म्हणतो पण महाराजांची वाद ती घरात ठेवा आपण विसरू नका. संसार मनुष्य ज्वालामुखीच्या तोंडावर बसले तेव्हा माहिती यायचं गेली काय कसं नाही आणि हो खरी आहे. गमत काय आहे दुसऱ्याने आपला प्रसंग गाता तो समजू शकतो. तुमची गुणवायच का करते तुम्ही राहिले नाही खरोखर राहिले नाही खरोखर असं का मला किती अशी उदाहरणं दिसतात काय कल्पनेच्या बाहेर ते फोटो अशा माझ्या म्हणण्यात येतो काय संसार म्हणण्यात त्या हेतू त्यांचा बरोबर आहे. आणि तुम्हाला एक त्यांना मर्म सांगून ठेवतो की हा परमार्थ जो आहे ना जर आपण परमार्थ घ्यायचं समाधान ईश्वर काय नाव वाटून दिल्या संसाराचा असारत्व कळल्याशिवाय ते मिळणार अर्थ करावं लागेल. खाणं पिणं वस्त्र आणणं सगळं लागेल पण याची अर्थ हे कसं म्हणजे याला तुम्ही किती सुधारायला जा हे असं नसणार ही भावना झाल्याशिवाय परमात्मा समर्थांचं भारत देवात कसे काय संसार संगीत दुखवला संसार संगीत दुखवला विविध तापे ठेवला तो जे अधिकारी झाला परमार्थाची म्हणजे आपण बाहेर आत्मविश्वास नाही आपल्याला पण नाही एवढं म्हणता येईल ज्या अपेक्षेने मी पडले किंवा पडले या प्रपंचामध्ये ते याच्यात नाही ही तरी खात्री झाली पाहिजे. कधी पैसा नव्हता गरिबीतून वर आला खूप पैसा